कोल्हापूर महानगरपालिकेच्या वसुलीचा आज 31 मार्च हा शेवटचा दिवस होता। महिनाभरापासून महानगरपालिकेची वसुलीची धावपळ सुरू होती। यावेळी 101 कोटी रुपयांचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं। यासाठी सर्वच विभागांकडून जोरदार कार्यवाही सुरू होती। आज शेवटच्या दिवशी कर भरण्यासाठी नागरी सुविधा केंद्रांवर नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली। सुट्टी दिवशी सुद्धा सुविधा केंद्र सुरू ठेवण्यात आली होती। महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत म्हणून घरफाळा, पाणीपट्टी, इस्टेट विभाग आणि नगररचना विभागाकडे पाहिलं जातं। यातील इस्टेट विभाग प्रमुख तथा अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी इस्टेट विभागाकडे आत्तापर्यंत एकूण 18 कोटी रुपये वसूल करण्यात आल्याची माहिती दिली। अंदाजे 18 कोटी रुपयांची ह्या वर्षाची थकबाकी वसूल झालेली आहे। उर्वरित जी थकबाकीदार आहेत त्यांनीही आपली थकबाकी आजच भरावी आणि सील करण्यासारखी किंवा जप्त करण्यासारखी कठोर कारवाईला टाळावी। घरफाळा विभागामध्ये आत्तापर्यंत 79 कोटी 2 लाख रुपये इतकी रक्कम जमा झाली आहे। आज दिवसभरात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 2 कोटी 30 लाखाहून अधिक रक्कम जमा झाली आहे, अशी माहिती कर निर्धारक आणि संग्राहक सुधाकर चल्लावाड यांनी दिली। त्या अनुषंगाने दिनांक 31 मार्च रोजी सायंकाळी 6:30 पर्यंत 79 कोटी 2 लाख इतकी रक्कम जमा झालेली आहे। तसेच 31 मार्च रोजी एका दिवसात 2 कोटी 30 लाख इतकी थकीत रक्कम जमा झालेली आहे। आजपर्यंत 1,11,240 थकबाकीदार यांनी आपली रक्कम भरणा केलेली आहे। दिनांक 31 मार्च रोजी रात्री 10 वाजेपर्यंत सर्व नागरी सुविधा केंद्र तसेच रात्री 12 वाजेपर्यंत सर्व ऑनलाईन पोर्टलवर थकीत रक्कम भरून दंडामध्ये 50% सवलत योजनेचा लाभ घेता येईल। मी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने पुनश्च एकदा जाहीर आवाहन करतो की थकबाकीदार यांनी आपली थकीत रक्कम भरून दंडामध्ये 50% सवलतीचा लाभ घ्यावा। याच पद्धतीनं पाणीपुरवठा विभागाकडून आत्तापर्यंत एकूण 14 कोटी 20 लाख रुपये जमा करण्यात आल्याचं जलअभियंता हर्षजित घाटगे यांनी सांगितलं। आज अखेर जी आम्ही महापालिकेने सवलत योजना जाहीर केलेली होती, जी 80% व 50% सवलत योजना, त्यामध्ये एकूण 26,200 लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घेतलेला असून साधारणपणे 14 कोटी 20 लाख रुपये त्यातनं आम्हाला जमा झालेले आहेत। आणखीन आता हे 5पर्यंतचे आकडेवारी आणि एक थोडीफार प्रमाणात एक 50-60 लाख रुपये आमच्या अजून एक 12 वाजेपर्यंत वाढेल अशी अपेक्षा आहे, जेणेकरून आमची साधारण यावर्षीची वसूल एक 58 ते 58.5 कोटी रुपये जाण्याचे आमचा मानस आहे। महानगरपालिकेकडून दंडामध्ये सवलत जाहीर करण्यासह कर भरणा करण्यासह वारंवार आवाहन करूनही अनेक मिळकतधारक आज शेवटच्या दिवशी कर भरण्याला पसंती देतात। यावर्षी सुद्धा महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रांवरील गर्दीतून याचीच प्रचिती आली।